पाहुयात राजकीय टॉप 9 बातम्या। शिवरायांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस सोबत मनसे जातंय हे दुर्दैव। धनुष्यबाण पुन्हा युतीत आणलं, आम्हाला शिंदेंचा अभिमान। राज ठाकरेंच्या शिंदेंवरील टीकेनंतर उदय सामंतांचं उत्तर। एकनाथ शिंदे लाचारी पत्करणारे नेते नाहीत, भरत गोगावलेंची राज ठाकरेंच्या टीकेवर प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्री पदासाठी लाचारी अशी टीका राज ठाकरेंनी केली होती। हा फेक नरेटिव्ह करण्याचा प्रकार काही निष्पन्न होणार नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचाच भगवा फडकणार, मवियाच्या मोर्चावर उदय सामंतांची टीका। श्रीकांत शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंच्या सेनेचा विजय। खोणी ग्रामपंचायतीत ठाकरेंच्या ज्योती जाधवांची सरपंचपदी बिनविरोध निवड। उद्धव ठाकरेंकडून फोनवरून ज्योती जाधवांना शुभेच्छा। ही निवड खासदार श्रीकांत शिंदेंच्या आदेशानुसार। शिंदेंच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख महेश पाटलांची प्रतिक्रिया। पुढच्या आठवड्यात निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। तर आचारसंहिता काळात कोणताही निधी मिळणार नसल्याचं अजित पवार यांचं वक्तव्य। बच्चू कडू यांच्या निवासस्थानाची उच्चस्तरीय चौकशी करा, भाजप आमदार प्रवीण तायडेंची मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी। बच्चू कडू यांनी गोरगरिबांच्या जमिनी लाटून निवासस्थान बांधलं, प्रवीण तायडेंचा बच्चू कडू यांच्यावर आरोप। फलटण महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी एसआयटी गठीत करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलीस महासंचालकांना आदेश। महिला आयपीएसच्या नेतृत्वात एसआयटी असणार। फलटणमधील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणी संशयित आरोपी गोपाल बदनेची कोठडीतच खात्यांतर्गत चौकशी। पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणेंची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती। महिला डॉक्टरवर पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचा आरोप। रत्नशिव निंबाळकरचा 12 मार्च 2025ला निर्घृण खून झाला होता, मात्र अपघाती मृत्यू दाखवण्याचा पोलीस स्टेशनचा प्रयत्न होता। महिला डॉक्टरने यासाठी स्पष्ट नकार दिला, अंधारेंचा आरोप।